सावलीत तंबाखू माफियांवर धडक छापा, 11,31,000 प्रतिबंधित माल जप्त. सावली तालुक्यातील मोझा रखाडी येथील अवैध सुगंधित तंबाखू पॅकिंग केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखा, सावली पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाने संयुक्त छापा टाकला. गोपनीय माहितीच्या आधारे विजय भांडेकर यांच्या जागेवर ही कारवाई करण्यात आली. शासनाने प्रतिबंधित केलेला होला आणि ईगल ब्रँडचा हुक्का, शिशा तंबाखू तसेच खुला सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात सापडला. पॅकिंगसाठी लागणारे साहित्य, उत्पादन यंत्रसामग्री आणि MH34CJ 9625 क्रमांकाचे वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 11,31,800 रुपये आहे. आरोपी मशीनच्या सहाय्याने तंबाखूची पॅकिंग करून विक्रीसाठी तयार करत असल्याचे समोर आले. प्राथमिक चौकशीत त्याने हा माल गडचिरोलीतील एका व्यक्तीकडून खरेदी केल्याचे सांगितले. मोठ्या प्रमाणात साठा करून जिल्ह्यात वितरण करण्याचा त्याचा प्लॅन होता. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. प्रतिबंधित तंबाखूमुळे युवकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने ही कारवाई महत्त्वाची ठरली आहे. पोलिसांनी परिसरातील इतर संशयित ठिकाणांवरही नजर ठेवली आहे. या कारवाईची अधिक माहिती अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी दिली. पोलीस स्टेशन सावली हद्दीमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी आणि आमचे LCBचं पथक असे जॉईंटली ॲक्शन घेतलेली आहे. त्यामध्ये तंबाखू आणि दुसरी होला अँड ईगल हुक्का, शिशा तंबाखू असं 2 तंबाखू मिक्स करणं आणि त्यानंतर त्याच ठिकाणी डुप्लिकेट पॅकिंग करणं आणि ती विकणं अशा प्रकारची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने रेड केली असता आम्हाला त्या ठिकाणी होला इलिगल तंबाखू 3 लाख रुपयांची, खुला सुगंधित तंबाखू 147 किलोग्रॅम आणि ते पॅक करण्याचे साहित्य मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे एक गाडीसुद्धा जप्त केलेली आहे आणि यामध्ये मुख्य आरोपी विजय भीमाजी भांडेकर या आरोपीला अरेस्ट केलेला आहे आणि आणखी एक दुसरा आरोपी निष्पन्न आहे विनय गुप्ता गडचिरोलीचा. त्याला शोधण्यासाठी आमची टीम रवाना झालेली आहे.